डायरेक्ट क्रूज मधनं लाईफ बोट. कसं काय मित्रांनो, मी आहे गौरव मंचीकर. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज आहे आमचा क्रूजचा डे 4. आणि डे 4 असा असणार आहे. आम्ही बोल मम्मी, कुठे चाललोय आपण? लक्षद्वीप आयलंड वरती आम्ही चाललेलो आहे. आणि फर्स्ट टाइम एव्हर इंडियाच्या, म्हणजे इंडियामध्येच आहे, आय नो दॅट, बट असं बोलतो ना, धरती के पास बहुत दूर असं काहीतरी आम्ही चाललोय. आयलंड वरती चाललोय, ते पण फर्स्ट टाइम एव्हर. आयलंड वरती कधीतरी गेलो असेल मे बी, बट हा जो आयलंड आहे लक्षद्वीप आयलंड, तो आयलंड आहे म्हणून मला तो खूप बघायची इच्छा आहे आणि फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. आणि आमचं सगळं जे काय आहे, काय बोलतात, आम्ही तिकडे जाऊन काय करणार आहे, काय नाही करणार आहे, ते सगळं आमचं कॉर्डेलिया क्रूज मधनं ऑलरेडी आहे पॅकेज. सो आज मम्मी बोल, तू काय काय करणार? बोटिंग करणार आहे, मम्मी स्कुबा डायव्हिंग करणार आहे. मम्मी स्कुबा डायव्हिंग नाही करणार आहे, बट मी करणार आहे. मी, यश, दीदी करणार आहे. आम्ही स्कुबा डायव्हिंग करणार आहे. बघू त्याची व्हिडिओ वगैरे आम्हाला करायला भेटते तर दॅट इज गुड. आणि बस बाकी सगळं बीचवरती वगैरे आम्ही टाइमपास करू, एन्जॉय करू, लक्षद्वीपवरती मस्तपैकी फोटोज वगैरे काढू, जेवू, आणि मग हे सगळंच सगळं तुम्हाला मी व्लॉग मध्ये दाखवणारच आहे आणि रील पण बनवणार आहे. सो ते चेकआउट करायला विसरू नका. आणि आपण आता व्लॉग कंटिन्यू करूया. ओके ओके ओके. माझा आउटफिट बघा. मी ऍक्च्युली ना फक्त हे आतमधलंच घालणार होतो आणि हे हाफ पॅन्ट, कारण की आम्ही डायरेक्ट जाऊन डुबके मारणार आहे, दॅट इज. आणि मग त्याच्यानंतर आम्ही चांगले एस्थेटिक कपडे घालणार होतो, कारण की आम्हाला व्हिडिओ बनवायची आहे म्हणून. बट मी विचार केला की मम्मी, पहिला आपण चांगले कपडे घालूया. मम्मी स्कुबा डायव्हिंग नाही करणार आहे म्हणून मम्मीने चांगले कपडे घातले. बघा मम्मीचा आउटफिट बघा. आउटफिट कुठे आलो आपण? लक्षद्वीप बोलते. हे बघा, लक्षद्वीप फायनली आलेलं आहे. आम्ही पोट इथे आता थांबणार आहे. लक्षद्वीप आलेलं आहे फायनली आणि आम्हाला जायचं आहे बोटने. मग आम्ही ह्याच्याने जाणार आहे शक्यतो, माहिती नाही मला, बट आम्ही गेस करतो की ह्याच्याने जाणार आणि मग तिथपर्यंत जाणार, कारण की तिकडे काय पोर्ट वगैरे नाही आहे तिकडे पार्क करायला गाडी नाही म्हणजे बोट, म्हणून आम्ही ह्याच्याने जाणार आहे शक्यतो. ती बघा, ती बोट आता खाली चालली आहे आणि ती तिथे पोहोचलेली आहे ऑलरेडी. आम्ही लाईफ बोट मध्ये बसलेलो आहे, कारण की आपल्याला जायचं आता लक्षद्वीप, काय बोलतात, लक्षद्वीप आयलंड वरती, लक्षद्वीप आयलंड वरती जायचंय. म्हणून आम्हाला हे बघा, आम्ही इकडे क्रूज मधनं डायरेक्ट आलेलो आहे लाईफ बोट मध्ये. ते इकडे घेऊन जाणार आणि मग तिकडे आम्ही काय काय ऍक्टिव्हिटीज वगैरे करू. तिकडे फोक डान्स वगैरे पण असतो लक्षद्वीपचा, ते सगळं बघायचं आता आम्हाला, एक्सपिरियन्स करायचं. नाईस. कसं वाटतं लाईफ बोट मध्ये? फायनली आम्ही लक्षद्वीप वरती पोहोचलेलो आहे. बोल, कसं वाटतंय बघायला? सगळं भारी वाटतंय ना? आम्ही फुल त्या बोट्स वगैरे सगळं करून आलो. आता आम्ही कारने तिथपर्यंत जाणार आहे, कारण की तिथपर्यंत चालायला भरपूर ऊन आहे. हे बघा, आम्हाला या गाडीने आता पोहोचवलं आणि पोहोचलो आहे आम्ही फायनली. ती लोक त्यांचा फोक डान्स खेळतात बघा, भारी आहे ना? आता हे सगळं एक्सपिरियन्स करायला भेटणार आहे. भारी वाटतंय. लक्षद्वीप पहिल्यांदा फक्त मला खूप एक्साइटमेंट आहे. तिथे आता ते अगाती हा त्यांचा प्रायव्हेट बीच आहे कॉर्डेलिया क्रूजचा. वाटतं ना सगळं बघायला. हा त्यांचा फोक डान्स लोक करतात. वेलकम टू अगाती, हा कॉर्डेलिया क्रूजचा आहे. काय डॉल्फिन? येस. मम्मी पप्पा चाललेले आहेत ग्लास बोटिंग करायला. ग्लास बोटिंग म्हणजे काय माहिती आहे का? फायनली आम्ही आता आलेलो आहे स्कुबा डायव्हिंग करायला. मी खूप एक्साइटेड आहे, कारण की आम्ही जाणार आहे. आणि आम्हा दोघांना स्विमिंग नाही येत. मला पण एवढी स्विमिंग नाही, त्याला मस्तपैकी स्विमिंग येते म्हणून त्याला तो घाबरलेला नाहीये. मी घाबरलेला नाहीये, मी नाही घाबरलं. दीदी जराशी घाबरली आहे, मी नाही घाबरलं. कारण की पाणी बघा किती ब्लू पाणी. आणि मी येताच मला मच्छी वगैरे दिसायला लागले, म्हणजे आता खाली किती मच्छी असतील. चला आपण चावणार नाही ना? चावला तर नाही, लेट सी. आम्ही आलेलो आहे 0-0 होतं. बोल. पाण्यामध्ये आम्ही आलेलो आहे. तुम्ही बघताय माझा पाय खाली चाललाय. आता स्कुबा डायव्हिंग साठी आम्ही ऑल सेट रेडी आहोत. बघूया आता. आणि आम्ही व्हिडिओ पण शूट साठी घेतलेला आहे. बघूया. चला. मिली की दोघाला मला नेहमी हे करायचं होतं, काय बोलतात त्याला, स्कुबा डायव्हिंग नेहमी करायचं होतं. आता चाललोय तर जरासं दुगदुग होत आहे, बट मी घाबरत नाहीये. एक्साइटमेंटची दुगदुग आहे. चष्मा घाल मग जाईल एक्साइटमेंट. सॉरी, भीती जाईल. आता भीती गेलेली आहे. आता मी लगेच जाऊन आता पण उडी मारून मी तिकडे पोहोच जा. यू कॅन. पाणी काय क्लिअर आहे, खूप क्लिअर पाणी आहे. बघा ना, असा फुल हात दिसतोय माझा. बघ, असा हात दिसतोय फुल. काय मग सगळं सायन्स कळालं. सगळे सायन्स कळाले.
मी तेच लेफ्ट हँड लेफ्ट हँड. बघू आता कसं वाटतंय. अप. तोंडाने श्वास घ्यायचा. माझं तर नाक बंद आहे. आणि आपण फोटोसाठी असं केलं आणि त्यांनी आपल्याला वर आणलं. आणि त्याने विचारलं कोणाला पहिले जायचं, मी हात वर केलं, बाई मला पहिले जायचंय, बघायचं मला भाई, पाण्याखाली आपल्याला कसं. कपलसाठी तू मला विचारलं नाही हे करताना, तू असं केलं म्हणजे मला पण पहिले यावं लागणार ना. हा मग आता काय आलं, मग एकत्र जाऊ ना. आला हा, ह्यानी पण केलं, भारी केलं. एक नंबर. अजून तर त्याच्या अरे नाकानी श्वास घ्या. अजून पण त्याच्या स्टार्टिंग इट वॉज स्केरी. नाकानी श्वास घेत होता ना, हा नाकानी श्वास घेत होता ना. नाही नाही, मी नीट केलं, भारी मजा आली. वाट सगळं बघायला मजा आली. काय मला ही दिसली, मी कोण होती ती? जलपरी नाही, निमो. निमोची दुसरा कोण? तो फाइंडिंग डोरी दिसली. डोरी होती. भाई केवढे मोठे मोठे मासे किती मोठा मासा होता. आणि ते पाय दगडा बिगडा लागत होते. ते किती झाड scary होती बाई. ते मस्त होते पण मस्त बघायला. होती. ते 2 सेकंड नंतर मस्त वाटली. अगोदर गेल्या गेल्या ते डायरेक्ट तुला इथे दिसलं. दुखला नाही, त्याने खूपच टाईट बांधलं यार. पण चांगलं म्हणून तू पॅनिक नाही झाला. मी पॅनिक नव्हतो स्टार्टिंगला. मी हो, तू अर्धा वेळ वरती होतास. हा? तुझं डोकं वर होतं, मग तू खाली गेला. आम्ही हे याच्यासाठी शटलसाठी थांबलेलो, बट त्याच्यामध्ये भरपूर मजा आली. हा एक्सपिरियन्स खूपच चांगला होता. आणि आमच्या पॅकेजमध्ये ग्लास बॉटम बोट पण होती. तेही आम्हाला करायला भेटलं. हे असं सगळं दिसत होतं. उभं राहून बघ कसं वाटतंय. उभं राहून असं फुल असं. आम्ही स्कुबा डायव्हिंग करून आलो आणि मम्मीने पप्पा ग्लास बोट वाला करून आलो. फक्त भिजलो नाही. पण तुम्हाला ते सगळं दिसलं ना, कोरल मच्छा तुम्ही कासव बघितले मोठे मोठे, असं आम्हाला नाही दिसले. कासव मोठे मोठे आणि पॅरट सारखे मासे. आम्ही हे बघितलं ते निमो आणि डोरी. हा, मग ते पण आम्ही बघितले. ते सगळं भारी होतं. होते त्याच्यात भरपूर कलर वाले ट्रान्सपरंट. आणि एक मासा असा होता ना, तो सगळ्या माशांना खाऊन असा चिटकतो ना, ते तसं बसलेले होते 2-3. आम्ही तर एक मासा बघितला, एवढा मोठा होता, आमच्या जवळ आला आणि असा असा करत गेला. घरात गेला. त्यांची घरं पण दाखवली. हा, आणि आम्ही इथे उतरलो ना, तर एक मासा तो फुटतो ना असा. आणि जर असं काहीतरी नॉर्मल आम्ही आता पेटपूजा करतो आणि मग आमचं बनाना राईड बाकी आहे आणि कायकिंग पण बाकी आहे. बाकी सगळं अजून आहे, मी तुम्हाला दाखवतो एक एक करून. आता आम्ही चाललेलो आहे कायकिंग करायला. मी कधी केली नाही, बट मला आता जायची इच्छा आहे. हे लोक डबल बसतायत, मी सिंगल बसतोय. फर्स्ट टाइम रिस्क. एकटाच बसणार आहे सिंगल, तेच ऑब्विसली. डबलचा जास्त रिस्क आहे भाई, सिंगलचा कमी रिस्क आहे. हा, हो, नाईस. कारण की दोघांना मोशन सेम मोशन मध्ये करावं लागतं. सिंगलचं कसं तुझा कंट्रोल पूर्ण आहे. बघ, मी स्वतः एका सदस्य. हो, नाईस. ते गेलेले आहेत. आता मी माझ्या कायक सोबत रेडी आहे. खूपच भारी एक्सपिरियन्स आहे. मी कायाकिंग इकडे करतोय, इथे कायाकिंग करतोय. माझ्यासोबत हा जो आहे गाईड मला मध्ये मध्ये येतो हेल्प करायला. सो तो तर आहे, थँक ह्याला. हा मागापासून येत होता. आणि इथे दीदी आहे. किती भारी एक्सपिरियन्स आहे बघा. जास्त हॉट वाटतोय. आमचं सगळं ऍक्टिव्हिटीज करून झाले, कायाकिंग करून झाली, स्कुबा डायव्हिंग करून झाली. बनाना राईड आम्ही नाही केली, जस्ट बिकॉज बनाना राईड आम्ही नाही केली कारण की आम्ही मस्त पोहत होतो. इथपर्यंत आम्ही गेलेलो पोहायला. मग ते पोहणं होतं. हा, समुद्रात पोहणं मी पहिल्यांदा केलेलं, कारण की पाणी एकदम मस्त स्वच्छ होतं. दॅट इज वाय. फक्त मला असं वाटतं केस धुण्याची गरज आहे. मी संतूर केसाला नाही लावू शकत. गरज आहे ते ऑब्विसली. जरासं माती बिती जाते ना, आता हे जाते. हो, नाईस. टॅन आम्ही झालेलो आहे. आम्ही मस्तपैकी टॅन झालेलो आहे. बघा, हा बघा किती टॅन झालाय. मी बघा किती टॅन झालोय. दीदी पण टॅन झाली आहे. जरा आता घरी जाऊन काहीच नाहीये. डायरेक्ट घरी जाऊन घरी जाऊन आम्ही अजून एक दिवस कॉलेजवरती आहे म्हणून मी सगळं काढून आलेलो. अंगठ्या बिंगठ्या चेन. हा, लगाव राज्याभिषेक. राजा हे काय माहितीये ना? हा, सन गॉड. नाही, बाहुबली. हा, टाका. मी कटप्पा. आता मस्तपैकी फोटोज काढणार आहे, कारण की आम्हाला चांगलं वाटतंय का? हो, हा, हो.
बघा आउटफिट बघा. आउटफिट तो देखो भाई का. नाही नाही, या साइड पे आओ, या साइड पे. हा, माय गॉड. यस, पूर्ण जा मागे. वाव, अमेजिंग यार, अमेजिंग. अभी पाच से गले का ये दिखाओ. अरे गले का जस्ट राज्यापेक्षा झाला जस्ट भाई, एक नंबर वाटतं, एक नंबर वाटतं. खरं ना. हो हो, खरं, खोटं ना बोला. हा. आता सांगा आम्हाला रील्स बनवायचे आहेत, व्हिडिओ बनवायचे आहे आणि मग आम्ही जाऊ डायरेक्ट हायटीला. आज आम्ही जेवण लंच स्किप केलेलं आहे. येस, गुड. ठीक आहे, एक दिवस डिटॉक्स बॉडी. हा, फुल टू फुल आमचा लक्षद्वीपचा एक्सपिरियन्स खूपच चांगला होता. आणि आता आमची कॉडेला क्रूज आहे. आता आम्ही निघू लवकरात लवकर. तुम्ही बघा, सगळे मी क्लिप्स दाखवतो तुम्हाला, तिथपर्यंत जायचे. आता आमची फुल तयारी झाली. घरी आलो, घरी आल्याच्यानंतर हायटी खाल्ली म्हणजे ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट करून आता चाललो आहे आम्ही मॅजिक शो बघायला. कारण की आम्ही त्या दिवशी मॅजिक शो बघितलेला, खूपच आवडलेला. आणि आता फक्त स्पेशली 3 डेकसाठी, डेक नंबर 8, डेक नंबर 9, डेक नंबर 3 साठी मॅजिक शो आहे. तर तो आम्हाला मिस नाही करायचा आहे. सो आम्ही तो मॅजिक शो बघायला चाललेलो आहे. बस, बाकी काय नाही. आणि मग नंतर परत असंच जेवण वगैरे बाकी काय नाही. आज असंच टाईम स्पेंड करणार. आणि उद्या आमचा लास्ट डे असणार, तेव्हा आम्ही सगळं काय काय एकदा फिरून घेणार आहे. कारण की आम्हाला क्लिप्स घ्यायचे आहेत फॉर अन इन्फॉर्मेटिव्ह रील. सो ते बघायला पण नका विसरू. बस, आणि आता बघूया. आता मॅजिक शो चालू व्हायची वाट बघतोय आम्ही. आमचे कॉम्प्लिमेंटरी ड्रिंक्स वगैरे घेऊन ह्याने ते संपवून पण टाकलं. ड्रिंक्स म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स रे, ह्याने संपवून पण टाकलं. अरे ते केवढंच दिलं. मग आता परत जाऊन घ्यायला पाहिजे मला वाटतं. हे संपवून दाखव लगेच. आता मॅजिक शो त्या दिवशीच बघायचं आहे. त्या दिवशीचा वेगळा होता. त्या दिवशीचा नाही, म्हणजे नवीन, पण तोच माणूस आहे. जस्ट आमचा मॅजिक शो बघून झाला. आणि त्या दिवशीपेक्षा एकदमच डिफरंट मॅजिक शो होता. खूपच डिफरंट मॅजिक शो होता. त्या दिवशी जो आम्ही बघितला तो वेगळा होता खूप. आणि आज त्यांनी अख्खा एकदम जो शो असतो ना, शो तसा मला एकदम केला, सगळ्यांसोबत इन्क्लूड करून. आणि फुल लाईट्स अँड ऑल असा एकदम भारी शो केला त्यांनी. वर्ल्ड क्लास. त्याच्यामध्ये यशने पण एक असंच एक ते इल्युजन्स वगैरे असतात, ते सगळं आपल्याला पण शिकायला पाहिजे. तो उद्या शिकवणार आहे सगळ्यांना, बट त्याच्यासाठी तिकीट्स घ्यावे लागतील. आम्ही अजून काय बोलत होतो की यशने पण मध्ये एक सांगितलं की असं मूवीचं चाललेलं गेस की मूवीचं नाव. तर एका लहान मुलाने सांगितलं की द वॉर ऑफ एलियन्स. आणि यशने सांगितलं डायरेक्टर संजय लीला बन्साली. त्यांनी नंतर तो पेपर उघडला, त्या पेपरमध्ये सगळं तेच लिहिलेलं जे सगळ्या लोकांनी बोललं. आणि तेच मूवीचं नाव, तोच डायरेक्टर, तोच ऍक्टर, तोच सगळं. कसं करू शकतात भाई, कसं करू शकतात? आणि काय काय लोकांचं तर त्याने असं केलं की बायकोला हात लावतोय तो आणि नवऱ्याला फील होतोय, हे असं सगळं केलं त्यांनी. कसं करतात मला पण नाही माहिती. तो ग्लास पितो, तो पण ग्लास पितो. तो ग्लास खाली ठेवतो तर तो पण ग्लास खाली ठेवतो, न हात लावता किंवा न सांगता. कसं करू शकतो मी विचारच करते. हा ना, खूप नवल वाटतं ना एवढं कसं काय. आणि मेन म्हणजे एवढं परफेक्ट टेक्निक असली तरी आम्ही काय विचार करतो ते कसं त्यांनी केलं. तेव्हाचे जादूगार होते ना, ते कळत होते की इकडनं काढतायत, तिकडनं काढतायत, असं काढतायत, कसं. आताचे जादूगर सगळे वेगळे झालेत. पण आता हे वेगळंच की वाटतच नाही की तो जादू करतोय. हा, म्हणजे तो जादूच करतोय असं वाटतं. आपल्याला मोहिनी घालतो आणि आपण ते करतो असं वाटतं. हो, यांनी संजय लीला बन्साली सांगितलेलं बरोबर. मला डायरेक्टर सुचत नव्हता कुठला, माझ्या डोक्यात तो आला तो मी सांगितलं. मी पण संजय लीला बन्सालीच बोललो असतो. हा, कारण आता ते रणवीर सिंग आणि हे सगळे सगळ्यांचे ते. अरे बट ते सगळं ठीक आहे. वॉर ऑफ एलियन, तो लहान मुलगा आणि बॉल भेटलेला त्याच्या आईला, त्याचा मुलगा बोलला की वॉर ऑफ एलियन. आउटस्टँडिंग आहे भाई, आउटस्टँडिंग. आणि फक्त हे नाही करत तो सगळं, म्हणजे इल्युजन तर त्याचे बेस्ट आहे, पण तो मध्ये मध्ये जे त्याचा सेन्स ऑफ ह्युमर वापरतो, खूप सारे सेन्स ऑफ ह्युमर वापरलेला त्याने. हा, आम्ही सगळे हसत होतो. मस्त आहे भाई. अजून पण इथे आमचं ते तेजस मॅजिशियन तेजस अजून डिस्कशन चालू की किती ऑसम होता तो. अर्धा तास त्याच्याबद्दलच विचार की ह्यानी काय केलं. खूप रॅन्डम गोष्टी आहेत, हे नाही करू शकत. सो असा होता आजचा आमचा लक्षद्वीपचा दिवस. आणि आम्ही खूप मजा केली. लक्षद्वीपचा एक्सपिरियन्स खूपच चांगला होता. सगळं ते काय बोलतात, कायाकिंग ऍक्टिव्हिटी असेल, स्कुबा डायव्हिंग ऍक्टिव्हिटी असेल, मम्मी पप्पांनी केलेली ग्लास बोट ऍक्टिव्हिटी असेल,
आणि अजून काय काय भरपूर काय काय ऍक्टिव्हिटीज होत्या सगळ्या करायला. आणि पाणी एवढं स्वच्छ होतं की आम्ही डुबत होतो समुद्राच्या पाण्यामध्ये. आम्ही इथपर्यंत डुबत होतो, बट काहीच नाही, मस्त होतं एकदम. तुझा जास्त एक्सपिरियन्स खोल कसा होता ते नव्हतं, सांग. मस्त होतं, जास्त खोल नव्हतं. हा. आणि मस्त आम्ही ते काय बोलतात त्या बोटला, ग्लास बोट. ग्लास बोट, मस्त सगळं दिसत होतं, कासव हा, मोठे मम्मीने मोठे. ते सगळं बघितलं, तेच आम्ही जाऊन स्कुबा हा. डायव्हिंग मध्ये बघितलं, म्हणून मम्मीचा पण एक्सपिरियन्स काय नाही झाला, मग आमचाही मस्त आणि न झाला. भिजता मग आम्हाला ते भिजायचं हा, नव्हतं. म्हणजे मम्मी पप्पांना भिजायची इच्छा नव्हती ती, म्हणून त्यांच्यासाठी हे खूपच बेस्ट ऑप्शन होतं हा. म्हणून. पण इन शॉर्ट, तुम्ही जर तिकडे जाल कधी, तुम्ही जर तुमची प्लॅनिंग केली लक्षद्वीपला जायचं, तर घरातले सगळे मेंबर्स खूप मजा करतील, खूप म्हणजे खूपच मजा करतील. आणि सगळं बाथरूम पण त्या लोकांनी हम्म. तिथे हे करून ठेवलंय ना. आणि हे सगळं कॉर्डेलियाने केलंय तिकडे, की bathroom, कॉर्डेलियाने सगळे तिकडे कपडे तो बदलायला. आगाती नावाचा बीच आहे, तो सगळं कॉर्डेलिया मॅनेज करते. हा. आणि त्यांनी कसं ते शॉवर पण ठेवलेले, हा. बाथरूम ठेवलेले, सगळं. आणि स्वच्छता सगळं आहे. टॉयलेट सगळे क्लीन होते. टॉयलेट मध्ये शॉवर आणि जेट स्प्रेला पाणी पण सॉल्टी असेल हा, एकदम तर नाही, पास. पाणी एकदम स्वच्छ होतं, म्हणजे नॉट सॉल्टी होतं, कारण की आपल्याला आंघोळ वगैरे करायची ना, म्हणून. असं कुठच्याच बीचवर असं काही नाहीये. हा सर्वात पण हे पहिला मस्त बीच मी होतं. असा बघितलाय की सर्वात एकदम असा वाटला की बीच हम्म. मजा आली बीचवरती. सो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लोकांना शेअर करा, हा. तुम्हीही प्लॅन करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका, आणि आपण भेटूया परत. तेच. ओके. आणि जास्त फॅमिलीच होती. हो, खूप फॅमिली.